डप्पा आहे काहीतरी. काय दप्पा आहे? काय ते तुम्हाला बघत राहणार ब्लॉग. ब्लॉग बघत राहू. चला येत नाही काय येवले. मग काय झालं? दुनिया का बोझ हम उठाएंगे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं. फायनली पुण्याला यायची वेळ झालेली आहे आपली. आपण आज निघणार आहे पुण्याला. आपली 7:30 वाजता ट्रेन आहे. आता आम्ही ट्रेन नाही कारण खूप मजा नाही ट्रेन मध्ये यायला. हो माझ्या मम्मी 100 दे ना मम्मी, 100 रुपये. 500 देतो ना. दे ना तू 100 दे. मम्मीला ऑफर पण चांगली नाही वाटते. तो आपल्याला निघायचं थोड्याच वेळाने. आता 5 वाजता निघायचं आपल्याला. तर वाजले 4:30. सो चला आता आपण जेवण बिवण झालेलं आहे सगळं आपलं. आणि हे बघा आमच्या मामी इथं. जेवण झालं का मामी? काय बनवत आहे? अंडा राईस बनवत होते मामी. आमच्यासोबत येणार आहे प्रीतम, शुभम, मी. हा नाही येणार आहे. आत्ताच आम्ही माझा ब्लॉग बघत होतो टीव्ही वरती. आता बंद केलेला आहे कारण माझ्या घरच्यांना पण माझा ब्लॉग आवडत नाही. आता जायचंय पुण्याला. सो ब्लॉग बघत राहू. ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे. फुल राडा होणार आहे. आतापर्यंत गावाला खूप धिंगामस्ती केली, खूप ब्लॉग बनवले. मॅथ करून टाका, पण आपले काही 2000 सबस्क्रायबर झाले नाही. तुम्हाला सांगतो ना, तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करणं झालंय. काय करू मला कळणं झालंय. बंद करू का युट्यूब चॅनल? बंद करू का? कारण ना 2000 करून टाका ना भाई. काय तुम्ही राहो, 4 वर्ष झालं आज व्हिडिओ बनवतो मी. आज लज्जा शरम आहे का नाही मला? तरी पण दादा काय विषय नाही, बनवू आपण ब्लॉग बनवत राहू. तुम्ही लाईक करा नका करू, सबस्क्राईब करा करू नका, काय विषय नाही. तरी मी ब्लॉग बनवत राहणार. कधी ना कधी करसाल ना. हमारा भी देंगे ना फिर. हाँ हम भी बड़े होंगे फिर. हम भी गाड़ी लेंगे फिर तुम बताएंगे ना. हाँ आता करू नका सबस्क्राईब. तुम्ही ब्लॉग बघत राहा फक्त. ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे, राडा होणार आहे. कारण आपण जाणार आहे ट्रेन मध्ये. आपली आता 15-20 मिनिटात निघायचं आपल्याला. तो भेटू आपण तुम्हाला थोड्याच वेळात. बॅग बिग भरून ठेवलेलं आहे सगळे इथं बघू शकता. आता आपण निघणार आहे लवकर. कुठे तुला यायचं नाही का? नाही येणार आहे. कधी? कशाला? आता डप्पा आहे काहीतरी. काय दप्पा आहे? काय ते तुम्हाला बघत राहणार ब्लॉग. ब्लॉग बघत राहू. खुर्ची मध्ये जाणार आहे का मग? कुणाचा दप्पा आहे? एचके ब्लॉग वाले. माझा दप्पा आहे. हो आहे आपला एक धप्पा. थोड्या दिवसातच कळण तुम्हाला. खूप मोठं पाऊल उचलतोय मी. काय माहित सक्सेस होईल का नाही. आतापर्यंत जेवढे बिझनेस केले त्याच्यात अनसक्सेसच आहे मी. एकच असा माझा बिझनेस आहे मसाला दुधाचा. तो अजून पण चालू आहे. मम्मी काही 100 रुपये देईन झाले मग. तरी आपण भांडून घेऊ, काय विषय नाही. भेटू आपण थोड्याच वेळात. सगळं आवरावरी चालू आहे एकदम. बॅगा बिगा आणि गोणी मी ना हात लावणार नाही गोणीला बरं काय. एवढी मोठी गोणी आपल्या ग बॅगा आहेत त्या घ्या बॅगा. तुम्ही मला चुकून माणसानं गोणी घे, मी अजिबात हात. तर मित्रांनो बघू शकता हे आमच्या आजीचं घर आहे. या अशा टाईपमध्ये. इकडं मामाचं घर आहे मोठं. इकडं आमच्या आजीचं घर आहे छोटं सकच. बघू शकता अशा टाईपमध्ये पत्र्याचं, काय विषय नाही. आणि ही आमची आजी आहे. माय इकडे बघ, हाय कर, असं कर. कोण आहे तरी हिरो येतोय. आणि आमचे बाबा इथं बघू शकता तुम्ही इथं. बाबा कसं वाटतंय आता? बला आहे का? आणि पायाचं हे बघा, पाय इथं सुजला होता असा. आता कुठंतरी नीट झालाय. परत आता 2 दिवसांनी त्याची हे करायची, परत ड्रेसिंग करायची त्याची 2 दिवसांनी. हा कसं वाटतंय आता? आम्ही चाललो आता पुण्याला परत. तुम्हाला नाही यायचं का? हा चला येत नाही काय येवले. मग काय झालं, चला की. तुम्हाला कुठं तिकडे फिरायचंय? चला येणं झालंय. चला काय नाही होत. आमच्या बाबाची तब्येत जरा ठीक नाहीये, तरी आम्हाला जावं लागते पुण्याला. काय विषय नाही. बघू शकते इथं बाबा बसलेले इथं. आता मी जाणार आहे पुण्याला. 100 रुपये दे ना. ते आमच्या छोट्या मामाचं दुकान आहे. इथं कसं बसलं. येत आहे का पुण्याला? कधी? आता नाही का हो? चाललोय आम्ही. एवढ्या लोक रडा की राव, आम्ही चाललोय की. तुला रडायचंय का? तुला रडायचं का? बा
तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो परभणीत. आत्ताच बस सोडून गेली आम्हाला इथं. तिला बघा उलट्या होतात बसमध्ये बसलं की प्रॉब्लेम होतो तिला उलट्यांचा. तेव्हा रेल्वे स्टेशन आलेलं आहे इथं. मित्रांनो हे परभणीचं बस स्टँड आहे, सॉरी रेल्वे स्टेशन आहे. मला एक कळण झालंय, परभणीच्या रेल्वे स्टेशनवरती उर्दूमध्ये नाव का लिहिलंय परभणी म्हणून. महाराष्ट्रात आहे गायला पाकिस्तानात आहे काही ते कळत नाही. होय रे, कुठे आहे आपण? पाकिस्तान. तिथे नाव उर्दूच का लिहिलंय पण? दुनिया का बोझ हम उठाएंगे सारी दुनिया. कसा आहे आमचा कुलीवाला? 3 दिनों तक 3 प्लेटफॉर्म के ऊपर. हा एक कुलीवाला आहे आमचा, हा एक कुलीवाला आहे आणि मी एक कुलीवाला आहे. कुली नाही आहे, मी फक्त एक बॅग घेतली पण हा कुली. हा हा नांदेड तिरुपती. दुनिया का बोझ हम उठाएंगे. मालिक कितने हुए मालिक? मालिक 2 रुपये दे दो मालिक. 2 रुपये हो गए क्या मालिक? तर मित्रांनो आम्ही फॅमिलीला सोडले तिकडं आणि आम्ही दोघं चाललोय आता बाहेर जरा. म्हणजे टी शर्ट घ्यावं जरा, कारण लय गरमी होते ते. बघू आपण पुढं काय होतंय. तर गाडी आपली 7:20 होती, आता आपली गाडी झालेली आहे डायरेक्ट 10:30 वाजता. म्हणजे 3.5 तास लेट आहे आपली गाडी. तर त्याच्यामुळे आपल्याला खूप लेट होणार आहे इथं आणि 10-10:30 वाजेपर्यंत इथंच बसायला लागणार आहे. आपण आलो होतो 7:30च्या हिशोबाने आलो होतो, पण हिशोब चुकला आहे आपला. हिशोबच चुकला आयला. अबे ही गाडी नांदेडला नाही चालली, ही गाडी चालली तिरुपतीला. बघ कसलं इंजिन येतं इथून. आता इकडे लागेल ते इंजिन. हा तर मित्रांनो आता ही जी ट्रेन चाललेली आहे ना, आता हे इंजिन ह्या रेल्वेला लागणार आहे. सो तुम्हाला मी दाखवतो की नाही लागले तर रेल्वेला इंजिन कसं लागतं ते. आता मला नाही माहिती की त्याला लागायला चाललंय कोणत्या गोष्टीला चाललंय ते, पण तरी आपण जाऊन बघू की काय विषय येतात. त्याच्यानंतर ना तुम्हाला दाखवतो. तो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कारण हा ब्लॉग खूप धमाकेदार होणार आहे. एन्जॉय होणार आहे या ब्लॉगमध्ये. खूप राडा करणार आहे आम्ही, मी आणि हा माझ्या मामाचा मुलगा. कारण मला तर वाटतं मी खूप दिवसात म्हणजे 2-3 वर्षात ना एकदा ट्रेनमध्ये बसतोय. लास्ट टाइम आम्ही जम्मू काश्मीरला चाललो होतो तेव्हा एकदा ट्रेनमध्ये बसलो होतो. त्याच्यानंतर मी जयपूरला चाललो होतो तेव्हा एकदा ट्रेनमध्ये बसलो होतो. आणि त्याच्यानंतर आता हे बघा, आता खूप म्हणजे खूप 2-2.5 वर्षानंतर मी ट्रेनमध्ये बसतोय. म्हणजे ट्रेनमध्ये बसायची मजा खूप वेगळीच आहे. हा सो आता बघू पुढे बघत राहू. जाईल तशी. आणि आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण एवढी नाहीये, तो आपण इथं चार्जिंगचं सॉकेट भेटते का आपल्याला, त्यामुळं त्याच्यानंतर आपण चार्जिंग लावू आणि पुढे जाऊन बघू की काय होते. चलो बघत राहू ब्लॉग पुढं. आयला म्हणलं इंजिनच्या मागं जाऊ होतं, इंजिन लईच लांब गेलं रा. बघा आता तुम्हाला झूम करून दाखवतो. तेव्हा इंजिन किती लांब गेलंय. एवढं लांब आम्ही कधी जायचं तिथं? अरे तिथं हे लागले ना, सिग्नल लागले, मग परत रिटर्न येईल मला. आयला एवढं लांब कसं चालत जायचं एवढं लांब. हा पण आता कसं एकदम थँक्यू एकदम मजा. बघा इथं लाल लाईट लागलाय सिग्नलचा. तुम्हाला सनसेटचा भाग दिसतोय का? कसला भारी दिसतोय बघा. एकदम डोंगर सॉरी ढग बघा कसलं एकदम ऑरेंज झालंय. कसं वाटतंय तुझं? एकच नंबर वाटतंय. तर जाऊ अजून पुढं आपण इंजिनच्या मागं. आपल्याला असंही काही काम नाहीये. तसं आपली ट्रेन लेट झालेली. आणि हा बघा स्नॅप, जिथं बघावं तिथं स्नॅप काढतो. हा जाऊ दे, मी पण एक स्नॅप काढतो पटकन. तर आता माझ्या मागून जे इंजिन येते ना, ते ह्या रेल्वेला इथं लागणार आहे. इथं बघू शकतो तुम्ही, इथं रेल्वे उभी आहे, त्या ट्रेनला लागणार आहे. सो टॉर्च का बंद झाले, मला काही कळून झालं तरी जाऊ द्या. भले मी काळा दिसत असेल पण जाऊ द्या. बघा आता काय विषय नाही. एवढं चांगली मेहनत करतो राव तुमच्यासाठी. रेल्वे पटरीवर चालतोय राव. मी बघा पटरीवर चालतोय. पटरीवर चालू का? बस चला पटरीवर चालतो. परत म्हणलं नाही पाहिजे ना तुम्ही की पटरीवर चालत नाही म्हणून. तो आता माझ्या मागं इंजिन आलंय बघा. हे बघा खूप जवळ आलं इंजिन. चला आता पुढं बघू काय होतं. तर लवकर बघा तुम्ही या ठिकाणी. आता इथं लागणार आहे इंजिन ट्रेनला, तर तुम्ही पूर्ण प्रोसेसिंग बघून जावा. अरे पाय साईडली चाल ना. कमीत कमी 2 किलोमीटर चाललोय तरी आम्हाला काही कपड्याचं दुकान भेटणं झालंय. आता कधी भेटतंय काय माहित कपड्याचं दुकान. अख्ख्या मार्केटमध्ये हिंडतोय राव आम्ही. दुकानच बंद आहे. कसं काय व्हायचं रे. परभणीत कपड्याची दुकानं नाही का? परभणीवाले कमेंट करा बरं जरा. परभणीत कपड्याची दुकानं नाही का? आईला
एखाद्याने टाकायला रेल्वे स्टेशन तिथे दुकान लय चालन. मलाच घ्यावं लागेल म्हणा होता होय. पैसे नाही ना भाऊ, पैसे असले असते तर टाकलं असतं. मलाच टाकायला लागतं भाई. आता हे काही कपड्याचं दुकान नाही यायला कसं व्हायचं रे. चला बघू पुढं भेटलं तर चांगली गोष्ट आहे, नाही भेटलं तर आपण तरी शोधत राहू भेटतंय का नाही तर, आहे का नाही. तर मित्रांनो फायनली आम्ही घेतलेलं आहे टी शर्ट बघू शकता. लय गरमी होत होती पण आता बघू, तिने पण तशीच गरमी होती पण एवढं काय वाटत नाही आणि थोडं हलकं वाटतंय पण भारी दिसते. कसं दिसतंय कमेंटमध्ये सांगा. काळ्याला काळच घेतलं टी शर्ट, काय विषय नाही. चलो चलते पुढं बघत राहा. कमीत कमी आम्ही 2-2.5 किलोमीटर चालत आलो असं प्रीतम. 2-2.5 किलोमीटर चालत आलो आम्ही. जाताना मस्तपैकी एक चाय पाणी करू आपण, आहे का नाही, म्हणजे अजून थोडी मजा येईल. तो भेटू आपण तुम्हाला थोड्याच वेळात. बघत राहू ब्लॉग, खूप मजा येणार ब्लॉगमध्ये. चलो चलते आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही आमचं तिकीट काढलेलं आहे. तिकीट 175 रुपयात पडलं आम्हाला जनरलचं. आम्ही जनरलमध्ये बसून येणार आहे. स्लीपरचं काढत होतं पण स्लीपरचं काही भेटलेलं नाही, कारण ते म्हणतात ते खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही जनरलचं तिकीट भेटलेलं नाही. हो आता आम्हाला जनरलचं भेटलं, स्लीपरचं भेटलेलं नाही आहे. आता जनरलमध्ये बसून यायला लागणार आहे, काहीतरी गेम करायला लागणार आहे आणि स्लीपरमध्ये जाऊन बसायला लागणार आहे. जसं की आम्ही मागच्या वेळेस केला होता जम्मू काश्मीरला, तसंच काहीतरी शॉर्ट करावं लागणार आहे. आता जमलं बाई. 7ची ट्रेन होती, 8ची ट्रेन झाली. 3 घंटे लेट झाली. 3-3.5 घंटे लेट झाली ट्रेन. हो बघत राहा, अजून खूप भारी येतो बघायला. भेटू आपण थोड्या वेळात. आता चालत आलंय, आता लिफ्टने जाणार आहे. ती लिफ्ट आहे, लिफ्टने जाणार आहे. अरे वा, बटन नाही दाबू तरी दरवाजा उघडला. चलो चलते, भेटू आपण थोड्याच वेळात. व्हिडिओ करा नाही ब्लॉग मध्ये टाकू. समोर सर का. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो पुणे स्टेशनला. आता आलोय आणि पुण्यात एवढी गर्दी होती ना ट्रेनमध्ये, खूप गर्दी होती. पार जाम झालं. रात्रभर काही झोपलो नाही. आता घरी जाणार, जे पडी देणार आहे विषय संपला. डायरेक्ट झोपाच होती, लय गाण झोपणार. आलोय पुणे स्टेशनला आम्ही. तर मित्रांनो फायनली आम्ही ट्रेन वगैरे मध्ये बसून आलेलो आहे. एवढी गर्दी होती, खूप गर्दी होती. गर्दीचा आता काही विषयच नाही. एवढी भांडणं ट्रेनमध्ये, त्या कंटिन्यू 5-5 मिनिटला भांडणं. त्याच्यानंतर ना आता मी जेव्हापासनं मेट्रो तयार झाली त्याच्यानंतर ना फर्स्ट टाइम मी मेट्रोत बसणार आहे. बघू आपण मेट्रोचा पण अनुभव. चलो आपण फर्स्ट टाइम मेट्रोचा पण अनुभव घेऊ. फर्स्ट टाइम बसतो मी तर मेट्रोमध्ये. माझा भाऊ रोजच बसतो मेट्रोत. मम्मी किती वेळा बसली? मम्मी पण 4-5 वेळा बसली आणि मी एकदाच बसतोय बघा. आपल्या इथं असून एकदाच बसतोय मी. चलो देखते आगे आगे क्या होता है. खूप बने रहिए ब्लॉग में. Try